आजच्या अमरावतीच्या या मंदिर परिषदेमध्ये प्रामुख्याने आपण जे विषय घेतले की मंदिरांमधनं ज्या कुप्रथा आहे त्याचं निर्मूलन कसं झालं पाहिजे, त्याचबरोबर अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट जो भूमाफिया आणि काही तहसीलदार असतील, महसूल विभागाचे अधिकारी असतील यांच्या संगनमताने शेकडो एकर जमिनी बिल्डरच्या आणि काही लोकांच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला जातोय। त्यामुळं याविषयी महाराष्ट्र शासनाने अन्य राज्यांप्रमाणे तत्काळ अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट करावा। त्याचबरोबर मंदिरांच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर मंदिरांच्या सुरक्षा समिती बनाव्यात, मंदिरं ही सामूहिक उपासनेची केंद्र व्हावीत, भक्त हे मंदिरांशी जोडले जावेत। यासाठी प्रत्येक मंदिरामध्ये सामूहिक आरतीचं आयोजन करण्याचा निर्णय या मंदिर परिषदेमध्ये घेण्यात आलेला आहे। मंदिरातलं पावित्र्य राखलं जावं यासाठी मंदिरांमध्ये ड्रेस कोड अर्थात वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय सर्व मंदिरांच्या वतीने एकत्रितपणे एकमुखाने घेण्यात आलेला आहे। आणि मंदिरांच्या जागा बळगवणारं जे वकफ बोर्ड आहे त्या वकफ ॲक्ट 1995 हा तत्काळ त्याच्यामध्ये सुधारणा करून उपयोग नाहीये, तो रहित करण्यात आला पाहिजे अशी मागणी सर्वानुमते या ठिकाणी ठरावाद्वारे संमत करण्यात आलेली आहे। अमरावती जिल्ह्यात आणि परिसरातल्या 550हून अधिक मंदिर विश्वस्तांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।